नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक घेऊन आलो महत्त्वपूर्ण विषय, तो आहे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र याबाबतचा। मग याच्यातून आपल्याला कुठले लाभ मिळणार आहे, याच्यावर गव्हर्नमेंटने नेमकं सध्याचं उचललेलं पाऊल कुठलं आणि याच्या संदर्भात अधिकृत GR कुठला, याच्या सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या या चॅनलवरती नवनवीन वेगवेगळ्या योजना आणि इतर भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत, तर ते पाहिले नसतील तर नक्कीच पहा। वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या GRच्या वेबसाईटवरती आलो आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हेडलाईन फर्स्ट इथं संकेता क्रमांक आणि GRचा दिनांक म्हणजे 11/4/25 म्हणजे आजच्या रोजीचं ताजं अपडेट आहे। या ताज्या अपडेटला आपण पाहूयात। कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी किंवा शेतकरी प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे किंवा शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे। त्याची आपण PDF ला क्लिक करून PDF पाहूया। आता PDF ला मी ओपन केले, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे जे GR आहे हे आल्याची तारीख, कुठल्या डिपार्टमेंटने हा GR जारी केलाय आणि त्याचा पत्ता। तर एकंदर आतापर्यंत आपण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना घेण्यासाठी काय करत होतो की आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 असे जनरल डॉक्युमेंट देत होतो आणि त्या योजनेला फारसं असं काही वेगळं डॉक्युमेंट देण्याची गरज नव्हती, नॉमिनल डॉक्युमेंट देण्याची गरज होती। परंतु याच्यामध्ये काय होत होतं की गव्हर्नमेंटला योजना ज्या राबवल्या त्याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे पर्सेंटेज वाढले होते। असलेली शेती कमी दाखवणे, शेतीत नसलेलं पीक दाखवणे, अशा पद्धतीचे फ्रॉड वाढत होते। त्यामुळे गव्हर्नमेंटनं फार्मर रजिस्ट्री किंवा आपण ॲग्रीस्टॅक नोंदणी असं म्हणू, ही एक कन्सेप्ट सुरू केली आणि याला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी वाढ घालण्यासाठी त्यांना असं केलेलं आहे की आता तुम्ही हे मॅन्डेटरीज आहे, याच्यानुसारच तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत। तर सर्वप्रथम पहा की त्यांच्या GR मध्ये त्यांना सांगितलं की ॲग्रीस्टॅक योजना जी राबवण्यात आली होती याच्यामधून कंपल्सरी नोंदणी आहे। कशामुळे आहे तर याच्यामुळे काय होतं की फार्मर रजिस्ट्री म्हणजे शेतकऱ्याचा जो डाटाबेस आहे तो शेतकऱ्याची जी माहिती आहे आधारानुसारची, जसं की राहण्याचा पत्ता, मोबाईल, त्याचबरोबर ईमेल लिंक असेल ईमेल, त्याच्यानंतर बाकी त्याचं नाव, गाव, हे सगळा पत्ता, ही सगळी डिटेल्स त्याची स्टोअर होते। कुठे स्टोअर होते? फार्मर रजिस्ट्रीला। त्याच्यामुळे हे बनवण्यात आलेलं होतं। आता याच्यामध्ये बघा, शेतकऱ्याच्या शेतातील हंगामी पिकाचा माहितीचा संच, क्रॉप झोन रजिस्ट्री आणि शेताचे भूसंदर्भित म्हणजे जिओ रेफरन्स लँड पार्सल। आता तुम्हाला मी जसं सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ह्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंट का करते की याच्यामध्ये जे फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात लोक, तर ते कमी व्हावं यामुळे। तर ही डिटेल्स ऑनलाईन गव्हर्नमेंटला दिसल्याच्या नंतर हा फ्रॉड कमीच होणार आहे। त्याच्यामुळं यांना काय केलंय की ह्या बाकीच्या ज्या शेतीशी निगडित योजना आहेत त्याचा जर कुठलाही तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत तुम्हाला येणारं ओळखपत्र जे आहे फार्मर आयडी ते कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे आणि हे 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजे आणखी 4 दिवस आहेत। आता इथून पुढे अनिवार्य होणार आहे। बऱ्याच लोकांनी ऑलरेडी याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांना केलं नसेल त्यांना करून घ्या आणि करण्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी आय बटन मध्ये इथं प्रोव्हाइड करतो, तो पण पाहून घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिले बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांमध्ये शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी अनिवार्य आहे। संबंधित पोर्टलमध्ये, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रमाणे इत्यादी मध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्यासाठी कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। म्हणजे या साईटमध्ये आणखी काही दुरुस्ती वगैरे करायची असेल किंवा ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याला अडचणी येतात या नोंदणी करण्यासाठी त्या दुरुस्त करा, असा आदेश किंवा असं आपण काय म्हणू त्याला एक GR दिलेला आहे की तुम्ही या गोष्टी करून घ्या। त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की याच्याशी आपल्याला DCS म्हणजे घेतलेले पीक आणि जिओ रेफरन्स पार्सल डाटा ह्या गोष्टी जाग्यावर पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API मुळे आपल्याला ते ॲग्रीस्टॅकवर जोडण्यात येणार आहे आणि ती माहिती यांना डायरेक्टली पाहता येणार आहे।
ह्यासाठी ग्राम समिती, विकास समिती आणि CSC यांच्या मदतीनं ही सगळी प्रक्रिया राबवायची आहे असं गव्हर्नमेंटचं या GR मध्ये सांगितलेलं आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.